Standard General Science, 5th chapter, their states of property. गुड मॉर्निंग. ओके, माझं नाव वंदना प्रवीण हांडे. मी आज तुम्हाला शिकवणार आहे विज्ञान कसं शिकायचं. विज्ञान हे कठीण नसतं, विज्ञान एकदम सोपं असतं. जर सोप्या पद्धतीने शिकलं किंवा जर समजून घेतलं तरच विज्ञान आपल्याला सोपं जातं. मी आज शिकवणार आहे इयत्ता 6वीतला विज्ञानाचा धडा. आता त्या धड्यामध्ये काय आहे नेमकं आता मला सांगा, जर बर्फ घेतला, बर्फ हा कसा आहे? सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅशियस आहे? ऑब्विसली हा सॉलिड आहे, बरोबर की नाही? मग सॉलिड, लिक्विड, गॅसियस काय आहे बरं, सांगा बघू. तर चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टेन्सेस. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टेन्सेस म्हणजेच त्यामध्ये काय होतात, एक बर्फ घेतला तर तो बर्फ काय आहे? सॉलिड स्टेटमध्ये. कशामध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. नंतर तो बर्फ रूम टेम्परेचरला, फ्रीजरमधून काढल्यानंतर रूम टेम्परेचरला काय होतो? वितळतो. वितळल्यानंतर कोणती स्टेज होते? ती लिक्विड स्टेज. कोणती लिक्विड होते? लिक्विड स्टेज. त्यानंतर ह्या लिक्विड स्टेजला जर मी गरम केलं, काय दिलं? हीट दिलं. काय दिलं मी? हीट. हीट जर दिलं तर काय होईल? तर गॅसेसमध्ये त्याचं रूपांतर होईल. म्हणजेच काय? सॉलिड, लिक्विड, गॅसेस या चेंज ऑफ सबस्टेन्स ऑफ स्टेट ऑफ सबस्टेन्सेस. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टेन्सेस म्हणजे एका रूपातून दुसऱ्या रूपात त्याचं फॉर्मेशन होईल, म्हणजे ट्रान्सफर होईल तो. आता न हे कशामुळे होतं? तर कशामुळे होतं? तर त्याच्यामध्ये असलेल्या ॲटम्समुळे होतात, त्याच्यामध्ये असलेल्या अणूमुळे होतात. ठीक आहे ना. तर आता सध्या विंटर चालू आहे. ओके, विंटर चालू आहे. याच्यामध्ये मला सांगा, कोणतं फ्रीजिंगमध्ये जातं विंटरमध्ये? जर तापमान, टेम्परेचर कमी आलं, बिलो टेम्परेचर आल्यानंतर, वातावरणाचं टेम्परेचर जर बिलो आलं, तर मला सांगा कोणतं पदार्थ आहे तो फ्रीजिंग होतो, म्हणजेच काय होतो? आळला जातो. तर कोकोनट ऑइल आहे का नॅफ्थलिन बॉल आहे का घी आहे म्हणजे तूप. आणि कोकोनट ऑइल आपल्याला विंटरमध्ये काय होलं? पूर्ण जाम झालेलं दिसतं, फ्रीजिंग झालेलं दिसतं. त्यानंतर घी आहे. घी सुद्धा काय होतं, जर असं ठेवलं आपण विंटरमध्ये आपल्या घरात सुद्धा नॉर्मलला, तर टेम्परेचर त्यामुळे काय होतं? फ्रीजिंग होतं. नॅफ्थलिन बॉल जो आहे, नॅफ्थलिन बॉल जे व्हाईट कलरचे असतात, ते बाथरूम वगैरेमध्ये ठेवतात. ते जे बॉल्स असतात छोटे छोटे, ते नॅफ्थलिन बॉल ते ठेवले जातात आणि मग काही कालांतराने ते काय होतात? संपतात. ते म्हणजेच काय होतात? इव्हॅपोरेशन होतं त्याचं. आता हे झालं चेंज ऑफ द स्टेट ऑफ सबस्टेन्सेस. ओके, एका चेंज ऑफ द स्टेट ऑफ द सबस्टेन्सेस म्हणजेच काय झालं? जर आईस घेतला, आईस सॉलिडमधून सॉलिड लिक्विडमध्ये अँड देन गॅसेसमध्ये फॉर्म होतं. सॉलिड, लिक्विड, गॅसेसमध्ये त्याचं कन्फर्म होतं, फॉर्मेशन होतं. आता त्यामध्ये लिक्विड, सॉलिड, लिक्विड, गॅसेस यांना शेप असतो का रे? बघूया आपण. ओके, सॉलिडला काय असतो? डेफिनेट शेप असतो. फॉर एक्झाम्पल, जर मी हा मोबाईलचा कवर घेतला, दॅट इज अ सॉलिड. ओके, दॅट इज अ सॉलिड. तर सॉलिड हॅव डेफिनेट शेप, मार्कर, सॉलिड, होड, सॉलिड, डेफिनेट शेप. ओके, और इट्स ओन हॅज डेफिनेट व्हॉल्यूम. आणि ह्याला काय असतं? व्हॉल्यूम असतो. काय करतात ती लोक? जागा व्यापतात. डेफिनेट व्हॉल्यूम. देन लिक्विड डझंट हॅव स्पेसिफिक, नॉट डेफिनेट, स्पेसिफिक इट्स ओन शेप. सो फॉर एक्झाम्पल, लिक्विड घेतलं, शे नाव याच्यामध्ये लिक्विड आहे. जर लिक्विड या पाण्यामध्ये, ग्लासमध्ये ओतलं तर काय होईल? ह्या पाण्याला, ह्या ग्लासचा काही शेप येईल. तर मी कंटेनरमध्ये ओतलं, पूर्ण जगमध्ये काय होईल? त्याचा आकार प्राप्त होईल. म्हणजेच लिक्विडला डेफिनेट शेप नसतो, पण वेगवेगळ्या डेफिनेट शेपच्या आकारामध्ये जर आपण त्याला पोर केलं किंवा भरलं
तर काय होईल, त्याला एक स्पेसिफिक आकार प्राप्त होतो. त्या त्या वस्तूचा त्याला आकार प्राप्त होतो. कपामध्ये ओतल्यानंतर कपासारखा, बशीमध्ये ओतल्या बशीमध्ये, बॉटलमध्ये पूर केलं तर बॉटल्समध्ये, तसं त्याचा आकार प्राप्त होईल. जसं त्या वस्तूची आपण ज्या भांड्यामध्ये ओततोय त्या भांड्याचा त्याला आकार प्राप्त होईल. म्हणूनच सांगितलंय डझंट हॅव द शेप इट्स ओन शेप, इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. देन गॅसेस. गॅस म्हटलं तर काय होतं, आपलं बलून. बलूनमध्ये बलून जर भरला तर काय होईल, इट डझंट हॅव द स्पेसिफिक इट्स ओन शेप. त्याला पण शेप नसतो. कुठे हवा जर बघितली तुम्ही तर आपल्या ह्या रूममध्ये पण हवा आहे, बाहेर पण हवा आहे, आणि आपण जर डबा बंद केला त्यात सुद्धा हवा, डब्यात सुद्धा काय जाते, हवा जाते. म्हणजे काय, त्यांना स्पेसिफिक शेप नाही, सगळीकडे असतं हवा. बरोबर. डझंट हॅव द डेफिनेट व्हॉल्यूम. त्याला व्हॉल्यूम नाही आहे. डझंट, आपण असं करू शकत नाही की बाबा हवा घेतली बॉटलमध्ये भरली. डझंट हॅव स्पेसिफिक व्हॉल्यूम, किंवा शेप पण नाही आहे, व्हॉल्यूम पण नाही आहे. ठीक आहे. हे सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे झालं. त्यानंतर यामध्ये हे जे चेंजेस होतात, ह्यामध्ये हीट अँड चेंजेस ऑफ द फिजिकल स्टेट. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हीट. हीट आणि चेंजिंग ऑफ द फिजिकल स्टेट. ज्यावेळेस या सॉलिड, लिक्विड, गॅसेस यामध्ये जर चेंजेस केलं तर कशामुळे चेंजेस होतात, इज बाय द हीट, गिवन बाय द हीट. हीटने काय होतात, हीट गेली तर काय होतं, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्फर्मेशन होतं. सॉलिड झाल्यानंतर लिक्विडमध्ये फॉर्म होतं. लिक्विडचं फॉर्मेशन गॅसेसमध्ये होतं बाय द हीट. तेच हीट कुलिंग केलं कुलिंग केलं तर काय होईल, ती हीट काढून घेतल्यानंतर कुलिंग केलं तर काय होईल, कुलिंग केल्यानंतर गॅसला कूल केल्यानंतर काय होईल, लिक्विड फॉर्मेशन होईल. लिक्विडला कूल केल्यानंतर परत सॉलिड फॉर्मेशन होईल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल पाणी घ्या, पाण्याला काय करा, समजा पाण्याची वाफ जर असेल, बर्फ घ्या, बर्फाला हीट द्या, तो काय होईल, वितळेल. ओके. वितळल्यानंतर काय होईल, त्याला जास्तीत जास्त बॉईल करू द्या. बॉईल झाल्यानंतर तो काय होतं, गॅसेस फॉर्म होतो. तो गॅस आपण काय करूया, भांड्याच्या साह्याने किंवा वेसल्स लीडच्या साह्याने त्याला अडवून धरूया. अडल्यानंतर काय होईल, ते गॅसेस फॉर्म त्याच्यावरती जमा होईल. वाफ जमा झाल्यानंतर परत थंड केल्यानंतर काय होईल, लिक्विड फॉर्ममध्ये होईल. ते पाणी परत काय केलं आपण, फ्रीजरमध्ये म्हणजे कुलिंग केलं, परत सॉलिड बर्फ फॉर्म होईल. अशा प्रकारे हे जे सॉलिड, लिक्विड, गॅसेस जे चेंजेस होतात आहे, चेंजिंग होतात आहे, कशामुळे होतात, तर हीटमुळे होतात. हे हीट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता हीट जे आहे, हीट म्हणजे काय रे, एखादा पदार्थ गरम करणे, एखाद्या वस्तूला काय करणे, उष्णता देणे, जस्ट गिवन हीट. ओके. द थर्मामीटर अँड टेम्परेचर अँड थर्मामीटर. आता टेम्परेचर, द हीट आल्यानंतर काय आलं, टेम्परेचर आलं, त्यामध्ये त्याचं टेम्परेचर आलं, थर्मामीटर आला. ठीक आहे. हीट कशात मोजतात, हीट थर्मामीटरने मोजतात. कोणत्या युनिटमध्ये मोजतात, तर डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतात. द टेम्परेचर अँड थर्मामीटर. जर यामध्ये टेम्परेचर देतोय, हे हीट कशामुळे होतं, पण हीट जे मोजण्याचं एक युनिट आहे, दॅट इज जे ऑब्जेक्ट आहे, दॅट कॉल्ड ॲज द थर्मामीटर. ओके. थर्मामीटरचे युनिट काय आहे, डिग्री सेल्सिअस. आपण बघितलं असेल, आपल्याला ताप आला असेल किंवा मोठ्या प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस एखादं सबस्टन्स गरम केलं जातं, तिथे मोजण्यासाठी काय असते, थर्मामीटर असतो. थर्मामीटर जर बघितला तर डिग्री सेल्सिअसमध्ये त्याचं हे असतं, कुलिंग. त्यामध्ये काय असतं, थर्मामीटरमध्ये आतमध्ये काय असतो, लिक्विड स्टेजमध्ये मर्क्युरी असते, म्हणजेच पारा असतो. तो पाराच्या साह्याने आपण काय केलं जातं, ते रिडिंग घेतले जातात. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके. काय प्रॉब्लेम नाही. गुड. आता बॉईल करणं म्हणजे काय, एखाद्या पदार्थाला, एखाद्या सबस्टन्सला काय देणे, हीट देणे. ओके. हीट दिल्याने काय होतं, हीट दिल्याने त्यातले मॉलिक्यूल, पाण्याला जर हीट दिली तर काय होतं, ते पाणी गरम होतं, आणि गरम झाल्यानंतर एक पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होतं, बॉईल होतं.
100 डिग्री सेल्सिअसला काय होतं, बॉइलिंग चालू होतं. कशाचं, वॉटर. ठीक आहे, बॉइलिंग चालू होतं. बॉईल केल्यामुळे काय होतं, बॉइलिंगमध्ये काय होतं, ते पाणी उकळू लागतं. म्हणजेच पहिलं टेम्परेचर नॉर्मल असतं, ते पाणी जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. वॉटर कशामध्ये असतं, लिक्विड स्टेटमध्ये. लिक्विड स्टेजमध्ये असतं. त्या लिक्विडला जर बॉईल केलं बाय द हीट, ओके, गिवन हीट, व्हॉट विल हॅपन, काय होणार, ते उकळू लागणार. आणि उकळल्यानंतर काय होणार, ते बॉईल होतं. त्या म्हणजेच काय होतं, उकळू लागतं. पाण्याचं टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. तिथून पुढं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते लिक्विडमधून गॅशियसमध्ये व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे, आता मला सांगा फ्रीजिंग. फ्रीजिंग काय असतं, फ्रीजिंग म्हणजेच काय, की एखादी वस्तू थंड करणे. या फ्रीजमध्ये आपण एखादी आईस्क्रीम बनवली किंवा बाहेरून विकत आलेला आईस्क्रीमचा डब्बा असू द्या, आपण काय करतो, लगेच फ्रीजरमध्ये ठेवतो. किंवा केक असू द्या, आईस केक असू द्या, आपण फ्रीजमध्ये ठेवतो. का ठेवतो, कारण फ्रीजिंगमध्ये काय असतं, थंड असतं. फ्रीज म्हणजे काय, थंड. म्हणजेच आपल्या हे रूम टेम्परेचर, सराउंडिंग जे रूम टेम्परेचर आहे त्यापेक्षा खूप -डिग्री सेल्सिअसमध्ये ते पूर्ण हे काय फ्रीजरचं टाईप टेम्परेचर असतं. म्हणजे काय, वेगवेगळे आईस्क्रीम आहे किंवा बर्फ आहे पाणी थंड करण्यासाठी, किंवा या सगळ्या गोष्टी आपण स्टोअर करतो. भाजी असू दे किंवा एखादं आईस क्यूब असू दे, हे जे आपल्याला फॉर्म करायचं असेल तर आपण काय करतो, फ्रीजरचा वापरतो. त्याला फ्रीजिंग केलं जातं. म्हणजेच दम कुलिंग प्लेसमध्ये ठेवलं जातं. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय, सगळ्यांना कळलंय. स्टँडर्ड 6 सायन्स शिकवलेलं आहे. इथला पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.